तुम्हाला फिक्स जर माहित असलं तर आम्हाला कदाचित 25 वर्ष लागली या क्षेत्रामध्ये यायला. तुम्ही 21व्या वर्षी सेटल होणार. भरपूर क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये भरपूर काही करता येतं. फक्त अवेअरनेस आधी घ्या. त्याच्यानं त्याप्रमाणे एकदम स्ट्रेट एकदम प्रामाणिकपणे योग्य दिशेने एक अचूक ध्येय ठरवून एकदम आपला अभ्यास करा, त्या दिशेने वाटचाल करा, तुम्हाला यश लवकर भेटणार आहे. 11वी 12वी तुम्ही करा. बाकीचं स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात म्हणलं तर मग आहेच आहे. चांगलं एक आता माझा परिचय सांगतो. मी 10वी झाली इथे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी नरमळ इथे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण मी PVP ज्युनियर कॉलेज प्रवरनगर येथे केले. त्यानंतर मग मी माझं ग्रॅज्युएशनसाठी एक BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मी प्रवेश घेतला. एक महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज होतं, त्याला मला प्रवेश भेटला आणि तिथून मग सगळं माझं एक आयुष्यामध्ये एक सुवर्ण क्षण चालू झाला नाही का. एक सुवर्ण युग होता माझ्यासाठी. तिथे गेलो, मला स्पर्धा परीक्षेबद्दल डिटेल आयडिया आली. सिनियर होते, त्याच्यानंतर वर्गमित्र होते. एक वातावरण भेटलं. त्या वातावरणामध्ये आम्ही तयार झालो. आमच्याकडे काही कमी नव्हतीच, फक्त आम्हाला गरज होती ती गायडन्सची आणि वातावरणाची. तिथं आम्हाला वातावरण भेटलं. सिनियरचे मार्गदर्शन आम्ही अभ्यास चालू केला आणि आज दुय्यम निबंधकापदी माझी निवड झालेली आहे. तर गोष्टी आपण म्हणतो MPSC हे एक म्हणजे अवघड क्षेत्र आहे नाही का, असं एक समज असतो. पण अवघड असं काहीच नसतं. अवघड आहे थोडं, पण अशक्य असं काहीच नसतं नाही का. फक्त तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत आणि तुमचा जे काही ध्येय आहे त्याच्यावर तुमचा मला गाठायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. त्यासाठी आपण 100% आपलं समर्पित असलं पाहिजे.